नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये भुवनेश्वरीचं एक भयानक सत्य आपल्यासमोर येणार आहे आणि इकडे चारुहास सर तिची कशी वाट लावणार आहेत आणि तिला घराच्या बाहेर कसे हाकलणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अक्षरा ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेली आहे आणि ती शिवानीची वाट बघत असते. पण त्याच वेळी ती त्या अधिपतीच्या पडलेल्या स्वप्नामध्ये गुंग झालेली असते. तिला असं वाटत असतं की अधिपती आलेला आहे आणि अक्षराने अधिपतीसाठी नवरा हाच हवा हे गाणं गात आहे. ती अधिपतीबरोबर तिथे डान्स करत आहे हे तिला आठवत असतं. त्या स्वप्नामध्ये ती हरवून गेलेली असते. तेव्हा शिवानी म्हणते, कधीपासून वहिनी तुम्हाला फोन करते? अक्षरा म्हणते, लागला नाही का माझा फोन? तेव्हा शिवानी म्हणते, नाही लागला फोन, तुम्ही उचलला नाहीत. तेव्हा अक्षरा सांगू लागते, नाही मी थोडंसं या सगळ्या गोष्टीमुळं माझं ना गोंधळ होतं, माझ्या लक्षातच येत नाही आहे. शिवानी म्हणते, हो ओंकारने मला सांगितलं सगळं, पण मला काय म्हणायचं आहे, आपलं घर होतं ना, मग का असं केलं तुम्ही? का आलं नाही हक्काने आपल्या घरी? तेव्हा अक्षरा सांगू लागते, हो आपलं घर होतं, पण कसं आहे माहिती आहे का, ही अट आम्हाला वेगळ्या पद्धतीनं पूर्ण करायची आहे. मागच्या वेळेस गरज होती तेव्हा आम्ही आलो होतो ना तिथे. आता ते आम्हाला कसं आहे, एक रीत आहे ना घराण्याची, त्यासाठी ही पूर्ण करायची आहे. त्याच्यामुळं आम्ही नाही येऊ शकलो. अक्षरा म्हणते, बरं ठीक आहे चालेल, पण मी काय म्हणते माहिती आहे का, काही मदत लागली तर सांगा वहिनी. तेव्हा अक्षरा म्हणते, हो. इकडे आजी भुवनेश्वरीला म्हणत असतात की अगं भुवे, झालं का तुझं सगळं? केली का तयारी? पूजा करायची आहे ना, आणि तुला माहिती आहे ना थोरले माझ्या आले तर काय म्हणतील, जावई बापू आले तर, आवर बरं तू. भुवनेश्वरी म्हणते, हो झाले, कापूर राहिलं आहे फक्त, आणि ती कापूर मागवून घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिपती एका दुकानात आलेला असतो. दुकानदार म्हणतो, अहो धाकले सरकार का हो? तेव्हा अधिपती म्हणतो, मला ना काम हवं आहे का तुमच्याकडे काय काम? तेव्हा तो म्हणतो की पण कशासाठी? आम्ही तुम्हाला कसं काम द्यायचं ही गोष्ट? तेव्हा तो दुकानदार बोलतो. तेव्हा अधिपती म्हणतो, अहो तसं काय वाटून घेऊ नका तुम्ही, मी काय म्हणतो ऐका येते का, म्हणजे मला काहीतरी काम हवं आहे, अहो ती काहीतरी एक पद्धत आहे ना त्याच्यासाठी. तेव्हा ते म्हणतात, अहो पण नक्की काय काम हवं आहे तुम्हाला? तेव्हा अधिपती म्हणतो, अहो काही चालेल, मी काही करायला तयार आहे. तेव्हा ते म्हणतात, अधिपती म्हणतो, अहो असलं कामगारांचं काय काम असलं ना तरी पण चालेल, मी करायला तयार आहे. तेव्हा ते म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय ना, ह्या ज्या गोण्या आहेत ना ह्या मागच्या गोडाऊनमध्ये नेऊन ठेवायच्या आहेत, तुम्ही ठेवू शकाल का तेवढ्या? तेव्हा अधिपती म्हणतो, अहो एवढंच काम आहे, बिनधास्त करतो मी, काळजी करू नका. असं म्हणत अधिपती ते काम करायला तयार होतो आणि त्या गोण्या उचलून तो नेऊ लागतो. इकडे चारुहास सर आलेले असतात. भुवनेश्वरी पूजेला निघालेली असते आणि चारुहास सर म्हणतात, कुठं निघालीस तू? मला एक कळत नाही आहे, तू वटपौर्णिमेची पूजा का करतेस? नवरा कुठं आहे तुझा? तू कुणासाठी करते ही पूजा, कळेल का मला? नाही मला कळेल का तू कोणासाठी ही पूजा करते? नवरा कुठं आहे? अहो गं, तू कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घालतेस घरात, माहिती आहे का तुला? कोणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे ते? या भाषेत चारुहास सर भुवनेश्वरीला बोलत असतात. भुवनेश्वरीची पहिल्यांदा बोलती बंद झालेली असते. तिच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नसतं. भुवनेश्वरी शांत असते. इकडे अक्षरा आणि शिवानी दोघीजणी मिळून पूजा करत आहे. त्यावेळी चंची म्हणते, बघितलं का? तेव्हा दुर्गीला दाखवते की ती बघ, ती शेपूट बघितलं का अधिपतीचं? मास्तरीन बाई इथं येत्या, ती माजुर्डी मास्तरीन आहे बघितं. आता अधिपती पण इथेच सापडेल कुठंतरी, आणि आपल्याला सांगितलं आहे ना मावशीनं, अधिपतीचा पत्ता काढल्याशिवाय यायचं नाही. आता मिळाला की पत्ता. त्यावेळेस दुर्गी म्हणते, हो गप्प बस, बघ कशी पूजा करते ती. आणि शिवानी सांगत असते त्याप्रमाणे अक्षरा पूजा करत असते, मनापासून हे सर्व करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिपती त्याचबरोबर ओंक्या यांची भेट होते. अधिपतीने 2 तासात सगळं काम केलेलं असतं आणि त्याला त्या कामाचे 800 रुपये मिळालेले असतात. ते पैसे अधिपती हातात घेतो आणि म्हणतो की खरंच त्याला आठवतं त्या दिवशी मुलांच्या समोर त्याने किती पैसे मुलांना दिले होते खर्चायला. तेव्हा दुकानदार म्हणतो, हा पगार कमी आहे ना? तेव्हा अधिपती म्हणतो, नाही नाही भरपूर आहे हा. आणि इकडे आता चारुहास सर भयानक चिडलेले असतात आणि ते भुवनेश्वरीच्या हातातलं ताट उधळून देतात आणि म्हणतात, ही तुझी लायकी आहे, तू कोणाच्या नावाचं कुंकू लावतेस? ज्या बाईच्या कपाळावरती तिच्या नवऱ्याने कुंकू लावलेलं असतं तीच बाई वटपौर्णिमा करते. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, कसं आहे, पूजा आम्ही केली नाही तर सुनबाईंना कसं सांगणार ना? तेव्हा चारुहास सर म्हणतात, आत्ता समोर आलं खरं कारण, खरं तर अक्षराला कसं सांगायचं, या गोष्टीसाठी तू पूजा करत आहेस ना? तेव्हा भुवनेश्वरी शांतच राहते. तिला कळतच नाही की काय बोलायचं ते. आणि इकडे चारुहासला ती म्हणते, तुम्ही खूप वाईट केलेलं आहे. चारुहास सर म्हणतात, जर तुला खरंच आमचं काही भलं व्हावं वाटत असेल ना, अधिपतीचा मनापासून विचार करत असशील ना, तर जरा स्वतःला विचार
आणि ठरव मनाशी की तू काय केलेलं आहेस ते. कारण खरंच तू अधिपतीची आई म्हणून आहेस का गं? मग तुझा माझा संबंध काय आहे? तू कोणासाठी ही पूजा करते? माझ्यासाठी तर अजिबात करू नकोस. इकडे ओंक्या आणि अधिपती आता वडाच्या झाडाकडे निघालेले असतात. चंची आणि दुर्गीला खूप राग आलेला असतो. चंची म्हणते ही तोंडावर पडली पाहिजे मास्तरीन, 7 जन्म नवऱ्याला काय मागते ही. आणि अक्षराला सगळ्या बायका म्हणत असतात की आता उखाणा घे. मग अक्षरा छान उखाणा घेते आणि ती म्हणते की तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव वटपौर्णिमेच्या दिवशी मी अधिपतींकडे 7 जन्माची साथ मागत आहे आणि त्यांचा सहवास मागत आहे, असं उखाणं ती घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते चंची आणि दुर्गी खूप चिडलेले असतात आणि दुर्गी जाते आणि एक मोठा दगड घेते. अक्षरा फेऱ्या मारत असते, तिथे रस्त्यात ठेवते आणि ती म्हणते बघ ती तोंडावर पडणारे. इकडे भुवनेश्वरी आणि चारुहास सर यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटलेला असतो. चारुहास सर म्हणत असतात तुझी लायकीच नाही आहे, तुझ्या कपाळावर मी कुंकू कधीच लावणार नाही, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही गरज नसताना माझ्या लेकाला आणि सुनेला तू या घराच्या बाहेर काढलेलं आहे. कोणतीही रीत सांगून तू केलेलं आहे. तू कोणती रीत पाळतेस? हे जेवढं ठसठसीत कपाळावर कुंकू लावते ते कोणाच्या नावाचं लावतेस? हे गळ्यात एवढं मोठं मंगळसूत्र घालून मिरवतेस ना, ते कोणाच्या नावाचं? आणि काय चाललं तुझं हे सगळं? सांग, दे उत्तर. आहे का तुझ्याकडे उत्तर? असं चारुहास सरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात तर जर तुला आमच्याबद्दल भलं वाटत असेल, या घराचं भलं वाटत असेल ना, तर हे घर सोडून निघून जा. निघ या घरातून आत्ताच्या आत्ता, चालती हो. आणि भुवनेश्वरी शांतच राहते. तिच्याकडे आता बोलायला काहीच नसतं. कारण तिनं तर तोरा मिरवत असते की मी या घराचं भलं करत आहे, मी या घराचं भलं करत आहे. पण ती या घराचं काहीही भलं करत नाही, हे चारुहास सरांना चांगलंच माहिती असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.